मॉर्निंग फ्रेंड्स. आज कोरोनाच्या काळामध्ये समाजातील प्रत्येक घटकाला डॉक्टर या क्षेत्राचं महत्त्व समजून आलेलं आहे. डॉक्टर आज सगळ्यांसाठी देवाच्या समान मानला जातो. आज प्रत्येक पालकाची आपल्या मुलाकडून तीच इच्छा आहे की माझाही मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. प्रत्येक पालक विचार करतो की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. तर हे जे डॉक्टर क्षेत्राची जी क्रेज वाढत चाललेली आहे डे बाय डे, प्रत्येक घरामध्ये पालकांची हीच इच्छा होत चाललेली आहे की माझा मुलगा पुढे जाऊन डॉक्टर क्षेत्राकडे गेला पाहिजे. ते एक अभिमानाने सांगू शकतात की माझा मुलगा डॉक्टर झाला. हो, पण हे जे क्षेत्र निवडायचं, तर हे क्षेत्र निवडायचं कसं, या क्षेत्राकडे जायचं कसं, किंवा ॲज अ डॉक्टर बनण्यासाठी काय काय गरजेचं असते, कोणते कोणते विषय ठेवावे लागतात, कसा अभ्यास करावा लागतो, या सर्वांशी आपण आज व्यवस्थितरित्या चर्चा करणार आहोत. तर चला पाहूया आपण की डॉक्टर होण्यासाठी 10वी नंतर कशी कशी पद्धत वापरली जाते किंवा कोणत्या कोणत्या परीक्षा घेतल्या जातात आणि कशा मार्गाने आपण डॉक्टरपर्यंत पोहोचू शकतो. तर आज भारतामध्ये एका जे परीक्षेची क्रेज निर्माण झाली आहे ती परीक्षा म्हणजेच नीट. मेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी आज ही परीक्षा घेतली जाते किंवा ही एक्झाम घेतली जाते. नीटचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. साधारणतः 2016 पर्यंत भारतामध्ये EIPM नावाची परीक्षा घेतली जात होती. म्हणजे जे काय नॅशनल लेवलमधून जे काय ऍडमिशन होत होते त्या परीक्षेसाठी EIPM नावाची परीक्षा घेतली जात होती आणि या परीक्षेमधून भारतातल्या गव्हर्नमेंटच्या प्रत्येक कॉलेजमध्ये 15% ऍडमिशन दिले जात होते. पण 2016 साली त्यावेळेस न्यायालयाचा निकाल आला. त्या न्यायालयाच्या निकालानुसार ही परीक्षा रद्द होऊन आज पूर्ण भारतामध्ये नीट ही परीक्षा घेतली जाते. म्हणजे मेडिकलला प्रवेश मिळवण्यासाठी कंपल्सरी नीट ही परीक्षा द्यावीच लागते. आता ही परीक्षा कोण घेतं, तर गव्हर्नमेंटनं ही परीक्षा घेण्यासाठी NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी या नावाची एक संस्था केली आहे की या NTA मार्फत नीट परीक्षा घेतली जाते. त्यांचे रँक दिले जातात आणि त्याच्यानंतर कॉलेजवर ऍडमिशन चालू होतं. तर ही जी NTA एजन्सी आहे ती NTA एजन्सी ज्यावेळेस नीटची एक्झाम घेते त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना 2 प्रकारचा गुणांकन दिला जातो. त्यामध्ये पहिला एक असतो त्याला AIQ म्हणजे ऑल इंडिया कोटा. त्याच्यामध्ये एक तो रँक दिला जातो आणि दुसरा जो रँक असतो तो AIR म्हणजे ऑल इंडिया रँक. तर जे पण प्रत्येक राज्यामध्ये गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत तर त्या प्रत्येक गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये 15% जागा म्हणजे तिथं ज्या काही जागा असतील जेवढी काही त्या कॉलेजची सीट्स असतील त्या सीट पैकी 15% सीट हे AIQ कोट्यात म्हणजे ऑल इंडिया कोट्यामार्फत दिले जातात. याचा जो रँक असतो या रँक मधून तिथले 15% पूर्ण भारतातले प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जे सीट असतात त्यापैकी 15% सीट हे ऑल इंडिया कोट्यामधून 15% सीट वाढल्यानंतर जे काय 85% सीट शिल्लक राहतात. प्रत्येक कॉलेजमध्ये जे काय 85% सीट रिझर्व्ह असतात तर त्या 85% मधून त्या स्टेटमधून सीट भरले जातात. त्याच्या 85% सीट आहेत त्या स्टेटमधून ऑल इंडिया रँकनुसार तुमचे सीट फिलअप केले जातात. म्हणजे प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये आपल्यासाठी 2 पर्याय उपलब्ध असतात. कुठलेही मेडिकल कॉलेज, BG मेडिकल कॉलेज आहे, BG मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याकडे 2 पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय ऑल इंडिया कोट्यामधून म्हणजे 15% जी सीट असते त्या 15% सीट मधून आपण BG मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. दुसरा पर्याय जर या कोट्यामधून आपल्याला नाहीच ऍडमिशन मिळालं तर आपल्यासाठी ऑल इंडिया रँक हा एक पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे ह्या दोन्ही पर्यायापैकी कुठल्या तरी एका पर्यायाचा वापर करून आपण मेडिकल कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. साधारणतः म्हणजे जे काय इंडियन महाराष्ट्रामध्ये ज्याच्यासाठी आपण तयारी करतो एक साधारणतः MBBS BDS याच्यासाठी ऍडमिशन घेऊ शकता.
साधारणतः MBBS जवळपास अवरेजली 25 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस किंवा 25 कॉलेजमध्ये नीट मार्फत ऍडमिशन मिळतं. साधारणतः BDS, या BDS मध्ये पण जवळपास 4 BDS कॉलेज आहेत गव्हर्नमेंटचे, ज्याच्यामध्ये नीटच्या मार्काद्वारे ऍडमिशन मिळतात. गव्हर्नमेंटचे BDS चे 4 आणि MBBS चे जवळपास 25 कॉलेजेस जिथे आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं मेडिकलसाठी. म्हणजे MBBS आणि BDS या दोन्हीसाठी आपण नीट मार्फत ऍडमिशन त्या कॉलेजमध्ये घेऊ शकतो. आता ज्यावेळेस नीट एक्झाम आलेली आहे तर ही एक्झाम येण्यापूर्वी किंवा या वर्षीपर्यंत 2019 पूर्वी जे भारतामध्ये आणखी वेगवेगळ्या एक्झाम घेतल्या जात होत्या मुलांना मेडिकल ऍडमिशन देण्यासाठी, जी सगळ्यात महत्वाच्या अगोदर एक होती एम्स. इतर ज्या परीक्षा आहेत आणखी मेडिकलच्या इतर एक्झाम की ज्या नीट सोडून या एक्झाम अगोदरचे कॅन्डिडेट देऊ शकत होते, एम्स ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणून एम्स. साधारणतः 1000+ पेक्षा जास्त सीट्स एम्स मध्ये अवेलेबल असतात आणि ह्या एम्स मधल्या सीट गेल्या वर्षीपासून नीट या परीक्षेमार्फतच भरल्या जातात. सध्या एम्स साठी अशी वेगळी कुठलीही परीक्षा घेतली जात नाही. तर जे काय तुमचा नीटचा स्कोर असतो या स्कोअरनुसारच एम्सला ऍडमिशन दिलं जातं. म्हणजे एम्सची आता काय वेगळी तयारी करायची गरज नाही. नीटच्या एक्झामच्या तयारीमधूनच आपण एम्सची पण एक्झाम देऊ शकतो किंवा याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. त्यानंतर दुसरा आपली परीक्षा असते जिपमर, जी सध्या भारतामध्ये 2 ठिकाणी कॉलेजेस आहेत. एक कॉलेज आहे पॉंडिचेरीला, ज्या ठिकाणी 150 जागा भरल्या जात आहेत, आणि दुसरा आहे कराईकर जिथं 50 जागा भरल्या जातात. म्हणजे जिपमर मार्फत टोटली 200 जागा भरल्या जातात. आणि याच्यासाठी अगोदर वेगळी परीक्षा घेतली जात होती, पण सध्या जिपमरचे किंवा हे जे 200 जागा आहेत त्या 200 जागा पण नीट परीक्षेतील मार्कावरच दिले जातात. किंवा इथं जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तरी सध्या ऍडमिशन याच्या मार्कावर किंवा याच्या स्कोरवर सुद्धा ऍडमिशन दिलं जातं. त्यानंतर तिसरी जी आहे ती वर्ध्याची MGIMS वर्धा सेवाग्राम वर्ध्याला जे कॉलेज आहे, या कॉलेजची जी कॅपॅसिटी आहे 100 सीट्स. तर ह्या 100च्या 100 जागा सध्या नीट ह्या परीक्षेमार्फतच भरल्या जातात. म्हणजे याची वेगळी परीक्षा द्यायची गरज नाही. आतापर्यंत आपण माझ्या 3 परीक्षा बघितल्या, एम्स, जिपमर आणि MGIMS. या 3च्या कॉलेजमध्ये जे ऍडमिशन चालतात ते सगळ्याच्या सगळे ऍडमिशन नीटच्या मार्काद्वारे दिले जातात. चौथी जी बऱ्यापैकी मुलं तयारी करतात, माझ्या बऱ्याच मुलांमध्ये क्रेज असते ती म्हणजे AMC आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, जे पुण्याला खडकवासला कॉलेज आहे. तर या कॉलेजची कॅपॅसिटी असते 130 विद्यार्थी इनटेक. त्यामध्ये 105 बॉईज आणि 25 गर्ल्स, मुले आणि मुली, ही त्याची इनटेक कॅपॅसिटी आहे. 130 मुलाची एकमेवची इनटेक कॅपॅसिटी आहे. ऑल इंडियामध्ये एकमेव कॉलेज AMC पुण्यात खडकवासल्यामध्ये. 1930 मुलं त्यामध्ये घेतात, 130 कॅन्डिडेट घेतात. 130 पैकी 105 बॉईज असतात आणि 25 मुले असतात. आता याचं जे ऍडमिशन होतं याच्यासाठी अगोदर वेगळी परीक्षा घेतली जात होती, पण सध्या नवीन धोरणानुसार AMC चे ऍडमिशन सुद्धा नीट द्वारेच केले जातात. फक्त नीटचा स्कोर प्लस AMC मध्ये आणखी एक परीक्षा असते TOEFL, टेस्टिंग ऑफ इंग्लिश लँग्वेज, लॉजिक, कॉम्प्रिहेन्शन अँड रिजनिंग. टेस्टिंग ऑफ इंग्लिश लँग्वेज, लॉजिक, कॉम्प्रिहेन्शन अँड रिजनिंग. येस, हा एक पेपर होतो ज्याच्यामध्ये 80 गुण असतात. 80 मार्कासाठी हा पेपर होतो. 40 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2-2 मार्क दिले जातात. म्हणजे ह्याचे हे 80 मार्क प्लस तुमची मुलाखत घेतली जाते 50 मार्काची. मुलाखत 50 गुण किंवा 50 मार्क्स. म्हणजे तुमचा जो काही नीटला आलेला स्कोर असतो तो नीटचा स्कोर अधिक या परीक्षेचे 80 पैकी जे काही तुम्हाला मार्क मिळतील ते मार्क प्लस मुलाखतीचे 50 मार्क. म्हणजे हे सगळं एकत्रित करून तुमचं रँकिंग काढलं जातं आणि त्या रँकिंगनुसार AMC कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळतं. म्हणजेच आजपर्यंत ज्या एम्स, जिपमर, MGIMS आणि AMC या परीक्षेसाठी
वेगळी तयारी केली जात होती, आता ती तयारी वेगळी करायची गरज नाही. आपण पूर्णपणे जर नीटवर फोकस केलं तर ऑटोमॅटिक नीटचा जो स्कोअर होणार आहे या स्कोअर मधूनच तुम्ही या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता. म्हणजे जे पहिले कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस प्लस हे जे सीट वाढलेले आहेत जवळपास 1,500च्या जवळपास हे जे सीट वाढतात हे एक्स्ट्रा आहे मुलांसाठी. म्हणजे पहिले मेडिकलचे सीट आहेत तर त्याच्यानंतरचे आता हे सीट. म्हणजे आज जर आपण टार्गेट ठेवलं की 2022 साली मला डॉक्टर व्हायचंच, जर चॅलेंज ठेवलं तर 100% आपण 2022 साली डॉक्टर होऊ शकता. कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेजला MBBS साठी ऍडमिशन घेऊ शकतो. त्यासाठी गरज आहे की आजपासूनच नीट परीक्षा कशी असते हे समजून घ्यायची. ठीक आहे, तर आता ही झाली त्याची पद्धत की परीक्षा कोण घेतं, परीक्षा कशी घेतली जाते. आता आपण त्याच्यामध्ये बघूया की परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे. नीट परीक्षेचा अभ्यासक्रम अभ्यासक्रम किंवा सिलेबस, नीट परीक्षेचा सिलेबस. तर साधारणतः नीट ही परीक्षा 180 क्वेश्चन्स असतात. त्यामध्ये 180 क्वेश्चन्स. ईच क्वेश्चन कॅरीज 4 मार्क्स. टोटली 720 मार्क्स असतात. टोटल टाइम 3 आवर्स टाइम असतो. त्यासाठी पेपर कव्हर करण्यासाठी आपल्याला 3 तास वेळ मिळतो. म्हणजेच 180 क्वेश्चन्स, प्रत्येक क्वेश्चनला 4 गुण, 720 एकूण 720 मार्काची परीक्षा, एकूण 3 तास वेळ असतो. आता हे जे 720 किंवा 180 प्रश्नाची जी विभागणी होते किंवा ते जे क्वेश्चन डिस्ट्रीब्युशन होतं तर ते 3 विषयामध्ये होतं. त्यातला फर्स्ट फिजिक्स, सेकंड केमिस्ट्री आणि थर्ड बायोलॉजी असे 3 विषय जो याचा अभ्यासक्रमामध्ये येतात. त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी टोटली 3 विषयात हे डिस्ट्रीब्यूट होते. साधारणतः फिजिक्सचा विचार केला तर फिजिक्समध्ये एकूण 45 क्वेश्चन असतात. केमिस्ट्रीमध्ये 45 क्वेश्चन विचारले जातात. तर बायोलॉजीमध्ये एकूण 90 क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे साधारणतः जेवढं या दोघांचं वेटेज आहे तेवढं बायोलॉजीचं वेटेज आहे. टोटली 90 प्रश्न फिजिक्स आणि केमिस्ट्रीमधून विचारले जातात. तर बायोलॉजीमधून 90 क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे दोन्हीचं डिस्ट्रीब्युशन जर पाहिलं तर ह्या दोन्ही सब्जेक्टला जेवढं वेटेज आहे तेवढंच वेटेज एकट्या बायोलॉजी. याच्यामध्ये म्हणजे 45 क्वेश्चन जर विचार केला 45 क्वेश्चनचा तर टोटल याचे 180 मार्क्स होतात. या 45चा क्वेश्चनचा विचार केला तर टोटल 180 मार्क्स होतात. आणि या 90 क्वेश्चनचा विचार केला तर जवळपास 360 मार्क्स होतात. म्हणजे हाफ मार्क्स बायोलॉजीमध्ये आहेत आणि हाफ मार्क्स फिजिक्स आणि केमिस्ट्री. जर महाराष्ट्राचा सारांश विचार केला, पाठीमागच्या 4-5 वर्षाचा सारांश विचार केला तर बऱ्यापैकी मुलं बायोलॉजीमध्ये स्कोअर करतात. महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम जे काय स्कोअर करतात मुलं ती बायोलॉजीमध्ये स्कोअर करतात. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री त्यात फिजिक्स हा विषय मुलांचा बऱ्याचशा मुलांचा वेग होतो. कारण याच्यामध्ये जे न्यूमेरिकल्स किंवा प्रॉब्लेम विचारले जातात महाराष्ट्रीयन मुलं ते प्रॉब्लेम निग्लेक्ट करायचा प्रयत्न करतात किंवा जेवढे काही थेरॉटिकल क्वेश्चन आहेत त्याच्यावर जास्त भर देतात. पण जर तुम्हाला गव्हर्नमेंट एमबीबीएस ला जर पोहोचायचं असेल तर ऑन अँड ॲव्हरेज आपला आजचं टार्गेट आपण ठेवलं 600 मार्क्स. ऑन अँड ॲव्हरेज 600 मार्क्स. 20-30 कमी असतील 20-30 जास्त असतील पण साधारणतः आपल्याला 600 मार्काची गरज आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 2022 साली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला पोहोच जाण्यासाठी आपल्याला साधारणतः 600 गुणांची आवश्यकता आहे. सपोज करा कन्सिडर केला आपण की बायोलॉजीमध्ये 360 पैकी आपण घेऊया, समजा 300 मार्क्स घेतले किंवा 300+ मार्क पर्यंत मिळवलं. खूप चांगला बायोलॉजीचा स्टडी केला, 300+ मी जाऊ शकता. तरीही या दोन्ही विषयामध्ये 300 मार्क घ्यावेच लागणार आहेत. फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन्ही विषयामध्ये मिळून 300 मार्क मला घ्यावेच लागतात. म्हणजे अवरेज दोन्हीमध्ये 300 मार्क घ्यायचे म्हटलं तर साधारणतः या विषयामध्ये 150 मार्क घ्यावे लागतील, या विषयामध्ये 150 मार्क घ्यावे लागतील. ऑन ॲव्हरेज 150 मार्क घ्यायचे जर म्हणलं 180 पैकी जर 150 मार्क घ्यायचे म्हटलं तर जसं तुम्ही बायोलॉजी डीप मध्ये केलाय तेवढ्याच डेप्थ मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री पण करावेच लागतात. कारण 180 पैकी 150 मार्क आणि इथे 180 पैकी 150 मार्क आपल्याला मिळवायचे म्हणजे सहज एवढं इझी तरीपर्यंत जाणं शक्य नाही. कारण ऑन इयर आपण मुलं 90-95 मार्काच्या रेंजमध्ये राहतात आणि 90-95 जर कन्सिडर केलं तर मग तिकडला येणारा स्कोर 450 पर्यंत जातो.
450 मध्ये MBBS ऍडमिशन मिळणं टफ आहे. तेव्हा आपल्याला टार्गेट अचीव्ह करायचे 600. मी 600 सांगतोय, तुम्ही 650 टार्गेट ठेवून आज एम ठेवायचा आपलं एम 650, मिनिमम 650. प्रत्येकानं आपापलं टार्गेट घेऊन ठेवा की मिनिमम 650 मार्क्स मला घ्यायचे आणि मग तुम्ही ठरवा की कुठल्या विषयामध्ये किती मार्क मिळवले पाहिजे. होऊ शकते बायोमध्ये तुम्ही 340 पर्यंत जाऊ शकताय. हो शक्य आहे, गेलेले आहे, येण्यामध्ये मुलं गेलेले आहेत, 340 पर्यंत अगोदर गेलेले मुलं आहेत, 340 पर्यंत तुम्ही इथं जाऊ शकता. आणि मग ह्या दोन्ही विषयामध्ये एवढा जरी स्कोअर ठेवला तरी स्कोअर आपण 650 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे हा जो विषय असणार आहे हा प्रॉपर स्कोरिंगसाठी विषय असणार आहे. आणि हे जे दोन्ही विषय असणार आहेत हे दोन्ही विषय आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये टिकण्यासाठी असणार आहे. कारण 80% मार्केटमध्ये कचरा आहे त्याचा विषय सोडून देतो. पण जो काय वरचा 20% मार्केटमध्ये क्वालिटी आहे त्या क्वालिटी सोबत जर आपल्याला टिकायचं असेल तर हे दोन्ही सब्जेक्ट आवरेज मार्क्स ठेवावे लागतील. म्हणजे ह्या दोन्ही सब्जेक्ट मध्ये जर आवरेज मार्क राहिले तर आपण 600 प्लस और 600 प्लस स्कोर करू शकतो. जे मेडिकलला जर आपल्याला जायचं असेल तर हा विषय नॉर्मली 350 ते 340 पर्यंत पोहोचवायचा आणि राहिलेले हे दोन विषय मिनिमम 150. 340 हा टफ स्कोर आहे. मलाही जाणीव आहे की 340 हा टफ स्कोर आहे. पण मार्केट आणि कॉम्पिटिशनचा जर विचार केला तर साधारणतः ओपन कॅटेगरीच्या बॉयजला तुम्ही 300 प्लस जावंच लागेल पाहिजे. कारण तुम्ही हे विषय तर करणारच आहात. ठीक आहे, त्याच्यामध्ये सिलेबस किती टॉपिक कुठल्या कुठल्यामध्ये किती टॉपिक आहेत तेही बघूया. तर साधारणतः फिजिक्स 11th आणि 12th दोन्ही मिळून 24 चॅप्टर्स आहेत. त्यामध्ये 11th चे 30, 11th क्लासचे जवळपास 30 टॉपिक असतात आणि 12th क्लासचे 11 टॉपिक. जे टोटली जे काही 24 फिजिक्स मध्ये चॅप्टर्स आहेत. 24 11 प्लस 12 हे दोन्हीचे मिळून 24 चॅप्टर्स. केमिस्ट्री मध्ये जवळपास 25 चॅप्टर्स आहेत. आणि हे काय 11 12 आपण डिवायडेशन करू शकत नाही कारण बरेचसे कन्सेप्ट 11 to 12 दोन्हीकडे मिक्स होतात. त्याच्यामुळे हे दोन्ही डीपली करावं लागतं. केमिस्ट्री 25 टॉपिक्स. जर बायोलॉजीचा विचार केला तर जवळपास 38 टॉपिक्स किंवा चॅप्टर्स बायोलॉजीमध्ये आहेत. 38 या 38 पैकी जवळपास 11 क्लासचे 22 आणि 12 क्लास 16. म्हणजे अंदाज लागू शकतो आपल्याला की 11th क्लासमध्ये टॉपिक जास्त आहेत. बऱ्यापैकी जे मुलं क्लोज राहतात ते 11th क्लासमध्ये राहतात. कारण 12th मध्ये ऑल इंडिया सिरियस होतो त्यामुळे 11th क्लासमध्येच मुलं क्लोज राहतात. त्यामुळे 11th क्लासवर आपल्याला जास्तीत टार्गेट करावं लागणार आहे. कारण 11th क्लासवर जवळपास 22 टॉपिक्स आहेत 11th क्लास बायोलॉजीसाठी. इव्हन इकडे फिजिक्ससाठी पाहिलं तर पण 30 टॉपिक्स आहेत. म्हणजे ऑन अँड अवरेज या दोन्हीचं जर कॅल्क्युलेशन केलं तर नियर अबाउट 90च्या जवळपास टॉपिक जातात 2 वर्षामध्ये करायचं आपल्याला 11 प्लस 12. आता या वर्षी तर कोरोनाचा इफेक्ट चालू आहे त्यामुळे नियरली जनरली नॉर्मली मुलं सिरियस ऑगस्टच्या दरम्यान होती. म्हणजे हे पहिले 4 महिने कमी झालेले आहेत. म्हणजे जो काही मिळणारा कालावधी होता ॲज कम्पेअर्ड कालावधी कमी राहिलेला जे काय 2 वर्षाचे बॅच असते ते. पण जो कालावधी शिल्लक आहे तो 100% एवढे मार्क्स अचीव करण्यासाठी सफिशियंट आहे. फक्त तो व्यवस्थित वापरला पाहिजे की तुम्ही तयारी कशी करता त्याच्यावर डिपेंड असणार आहे. कारण फिजिक्स सारखा विषय जर तुम्ही पाठांतर करत असाल तर कधीच तर पोहोचू शकणार नाही. केमिस्ट्रीमध्ये जे काही वेगवेगळे पार्ट आहेत फिजिकल केमिस्ट्री त्याचे जे न्यूमरिकल्स असतील ते न्यूमरिकल्स वेगळे करा कारण त्याचे न्यूमरिकल्स करावे लागणार आपल्याला. बायोलॉजीच्या डायग्राम्स सगळ्या वेगळ्या करावं लागतील. त्याचे जे कन्सेप्ट आहेत ते सगळे कन्सेप्ट क्लिअर करावे लागतील. म्हणजे ह्या तिन्ही विषयांचा जर आपण डीपली अभ्यास केला तर 600 प्लस मार्क घेऊन 2022 साली आपल्याही पालकांना मार्केटमध्ये आपण अभिमानानं फिरत देऊ शकतो. कारण आपलं जे टार्गेट आहे की मी डॉक्टर होणारच, मी डॉक्टर होणारच. ते टार्गेट 2022 साली पूर्ण करायचंय. म्हणून 2022 साली मी डॉक्टर होणारच. तुम्ही चॅलेंज ठेवा. मी तर अकॅडमीच्या वतीने स्वतःही चॅलेंज ठेवलेलंच आहे की मॅक्झिमम मुलांचा स्कोर इथपर्यंत गेला पाहिजे किंवा ह्याच्या प्लस स्कोर गेला पाहिजे. आणि ॲज अ राज अकॅडमीच्या वतीनं आम्ही ती गॅरंटी देतो तुम्हाला की इथपर्यंत जाऊ शकतात आणि हे प्रूव्ह करून दाखवतो की या मार्कापर्यंत कॅन्डिडेट जाऊ शकतो.